भारतानं पाकिस्तानवर 61 रन्सनं विजय मिळवलेला आहे। बुमराह, पंड्या, अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यापुढे आता पाकिस्तानची टीम पूर्णपणे ढेपाळली आणि भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारलेली आहे। आर प्रेमदास स्टेडियमवर आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता। तर या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवून टीम इंडियानं सुपर 8 फेरीत दणक्यात प्रवेश केलेला आहे। तर सध्या सगळीकडेच भारतात दिवाळीसारखा जल्लोष सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। T20 विश्वचषकात भारतानं पाकला लोळवलेले भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी सपसेल नांगी टाकल्याचं पाहायला मिळालंय। तर यावेळी भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे आणि भारतात सर्वत्र सध्या दिवाळीसारखा जल्लोष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धमाकेदार एंट्री देखील झालेली आहे। पाकिस्तानला कोलंबोच्या मैदानातच धूळ चारण्यात आलेली आहे। श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील आर प्रेमदास स्टेडियमवर आज हा सामना पार पडला। या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानला 176 धावांचं टार्गेट दिलेलं होतं, मात्र हे टार्गेट पूर्ण करण्यात पाकिस्तानचा संघ अयशस्वी ठरलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे। अमर, यावेळी भारतासमोर पाकिस्ताननं नांगी टाकलेली आहे, भारताचा विजय झालेला आहे। रुबीना, आपण बघू शकतो अतिशय सहजरित्या भारताने हा लढा जिंकलेली आहे। दणदणीत हा सगळा विजय मिळवला आहे आणि नागपुरात हा जल्लोष सुरू झालेला आहे। अगदी लहान असो किंवा मोठा, सगळेजण एकच जल्लोष करताय। अगदी एक लहानशी चिमुकली सुद्धा तिच्या चिमुकला सुद्धा आपल्या वडिलांसोबत इथे जल्लोष करताना आज तुम्ही त्या आनंद व्यक्त करताय आजच्या विजयानंतर, काय काय भावना आहे? माझं हेच म्हणणं आहे की रावण पण महादेवाला मानत होता आणि श्रीलंकेमध्ये इंडिया जिंकली, त्याच्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे। आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे ते आनंद दुग्न झालेला आहे। काय आजचा ईशान किशनची जबरदस्त इनिंग? आजचा इनिंग ईशान किशनची एकदम शानदार इनिंग आहे। ईशान किशन खेळले आणि भारताला 1 सेट आपण इंडिया आपण बघू शकतो नागपुरात हा जल्लोष सुरू झाला। खरं तर आजच्या विजयाचं सुपर 8 मध्ये स्थान सुद्धा भारताने निश्चित केलेले आहे। आजच्या मॅच मध्ये आपण बघायला गेलं सुरुवातीपासून भारतीय संघ म्हणजे पहिली अभिषेकची विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने ईशान किशननी बॅटिंग केली, आजच्या मॅच मध्ये पाकिस्तानी स्पिन अटॅक कुठेतरी डॉमिनेट करेल असं बोलण्यात येत होतं, पण ईशान किशनचा झंझावात आणि त्यानंतर प्रचंड असा झंझावात 175 रनचा स्कोअर केला आणि त्यानंतर सुरुवातीलाच 3 विकेट भारतीय बॉलर्सनी घेत भारताचा विजय तेव्हा सुकर केला आणि त्यानंतर एका पाठोपाठ पाकिस्तानच्या विकेट गेल्या। भारताने अगदी सहजगत्या हा विजय मिळवला आहे रुबीना आणि त्यानंतर हा जल्लोष सुरू झालेला आहे। त्याचं हे संपूर्ण चित्र आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा असा आनंद आहे। खरं तर दिवाळी दसरा तेव्हा आपण एक वर्ल्ड कपची ट्रॉफी सुद्धा इथे आणलेली दिसते। पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर सर्वसामान्य लोकांच्या या सगळ्या भावना आहे रुबीना। निश्चितच अमर, या विजयासह भारत आता सुपर 8च्या फेरीसाठी क्वालिफाय सुद्धा झालेली आहे। अगदी बरोबर आहे। सुपर 8चा विजय, या विजयाचा सुपर 8 मध्ये टीम इंडिया दाखल झालेली आहे। किंबहुना आज फक्त आता पुढची मॅच जी आहे ती औपचारिकता राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कप जेवढा महत्वाचा भारताकरता तेवढाच प्रत्येक भारतीयांकरता म्हणजे 150 कोटी भारतीयांकरता पाकिस्तान विरुद्धचा विजय हा अतिशय महत्वाचा मानत आहे आणि त्याचाच आनंद आज नागपुरात दिसतोय। खरं तर पुढच्या महिन्यात रंगपंचमी आणि होळी आहे, पण आजच हा सगळा जल्लोष सुरू झालेला आहे। नागपुरातील लक्ष्मीभुवन चौकात हा जल्लोष सुरू, लहान असो किंवा मोठा, सगळेजण एकच आनंदाचा उत्साहाला उधाण आलेला असं म्हणता येईल। खरं तर गेल्या अर्ध्या पाऊण तासापासूनच हा जल्लोष सुरू झालेला आहे आणि कदाचित हा आपली 1.5-2 तास हा संपूर्ण जल्लोष सुरू राहण्याची शक्यता आहे। अनेक महिला असो पुरुष असो सगळेजण इथे एकच उत्साह साजरा करतात। काही महिला सुद्धा आहे। काय भावना आहे अगदी अमर, काय सांगाल? अमर, मी तुमच्याकडे येतेच मात्र कोलंबोवरून संजय दुधाणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सध्या भारताचा विजय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्साह तिथं सुद्धा साजरा केला जातोय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती नम पार्वती पतये हर हर हर
मेजर झालेला आहे इथं कोलंबो भूमीत आणि खास तुम्ही बघू शकता भगवा वादळ पुण्यातून आलेला आहे आणि एक मोठा असा विजय आज मिळवलेला भारत संघाने. तुम्ही ह्याची नाही ह्याची डोळा हा विजय सोहळा बघितला, काय आनंद आहे? आज महाशिवरात्रीच्या या पर्वदिनी भारताने असा विजय मिळवलेला आहे आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला आपण धूळ चाललेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पुन्हा सगळ्यात जोश आहे पूर्णपणे पुणेकरांमध्ये. मराठी माणूस खरं तर आलोय कोलंबोमध्ये आणि एक मोठी मॅच बघितली आहे, काय आनंद आहे? खूप छान वाटलं. आपण नेहमीप्रमाणे आणि आधी सांगितल्याप्रमाणे चारी मुंड्या चित केलेला आहे. अशी धूळ चाटलेली आहे पाकिस्तानला. मनापासून आनंद होत आहे आम्हा सगळ्या इंडियन्सना. थँक्यू सो मच इंडिया. आपली बॅटिंग लाईन असू दे, बॉलिंग लाईन असू दे, आपली बॅटिंग जोरात झाली आणि बॉलरची तर काय कौतुक करावं लागेल सगळ्यांना. आपले बॉलर खूप जोरात चालले, खूप जोरात चालले. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, पहिल्या बॉलला अक्षरशः तिलक वर्माने सुद्धा विकेट घेतली. फार छान बॉलिंग झाली इंडियन टीमची. मला वाटतं पहिली ओव्हर होती ती टर्निंग पॉईंट ठरली आणि 3 जो स्कोअर होता पहिला ह्याच्यात त्याच्यात तिथंच आपण जवळजवळ मॅच जिंकली होती. नक्कीच हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर मेडन टाकली, विशेष म्हणजे एकही रन न देता. आणि त्यानंतर बुमराने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन पाकिस्तानची पूर्ण हवा काढून टाकली. हवा निघाली आहे पाकिस्तानची आणि पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या इतिहासात पुन्हा एकदा बाजी मारली आहे भारताने. तुम्ही जेव्हा आज मॅच बघत होता काय कसा रोमांच होता? खास आम्ही पुण्यावरून सर्वजण फक्त भारत आणि पाकिस्तान या मॅचचा आनंद लुटण्यासाठी आलो होतो आणि भारताचा विजय साकारताना आम्ही याची देहा याची डोळे याच्यानुसार प्रत्ययानुसार आम्ही पाहण्यासाठी आलो होतो आणि आमचं हे स्वप्न साक्षात जमिनीवर उतरलं आणि भारताला मोठा विजय मिळाला. मोठा विजय मिळवला. आता काय सेलिब्रेशन असणार आहे? आता फार मोठं सेलिब्रेशन होणार आहे आमचं पूर्ण इंडियन्स लोकांचं आणि आपल्या महाराष्ट्रीय लोकांचंही. आम्ही हॉटेलवर जाऊन खूप छान असा डान्स आणि एन्जॉयमेंट करणार आहोत. तुम्ही बघू शकता भारतातून खास महाराष्ट्रातून आलेले मराठमोळे 4 भगवा वादळ यांचं सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि केवळ कोलंबोमध्ये म्हणजे बघू शकता भारताच्या विजयाचा जल्लोष सुरू होणार आहे आणि असाच जल्लोष वर्ल्ड कप जिंकेपर्यंत संपूर्ण भारतात चालू राहणार आहे. जय संजय श्रीराम. दुधाने, कोलंबो, श्रीलंका. भारत माता